नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत श्री दिरबादेवी रामेश्वर मंदिर जामसंडे या ठिकाणी. तर या ठिकाणी दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह असतो 7 दिवस. तर ह्या बारावाडीतील या गावातील ग्रामस्थ आणि मानकरी असे सर्वजण मिळून ह्यामध्ये सहभागी होतात आणि अखंड अहोरात्र 24 तास हा सप्ताह मृदुंग टाळ यांच्या गजरामध्ये चालू असतो. तर प्रत्येकाची वाडीची एक वेळ ठरलेली असते, त्याला प्रहरे म्हणतात. तर त्या वेळेनुसार त्या वाडीतील ग्रामस्थ इथे येऊन यामध्ये सहभागी होतात. तर आज आपणही आमची वेळवाडी तेलीवाडी इथे आज आहेत ह्या हरिनाम सप्ताहामध्ये, म्हणून आम्ही आलेलो आहोत. तर आता इथे शेजारीच गणपतीचं मंदिर आहे. तर त्या गणपती मंदिरमध्ये आपण सर्वप्रथम दर्शन घेत आहोत. छोटीशी सुंदर मूर्ती आहे गणपती बाप्पाची. तर आपण दर्शन घेऊया. ओम गंग गणपते नमः. आपण गणपती बाप्पाला दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर आपण शेजारीच आता श्रीदेव रामेश्वरांचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं बांधकाम केलं मंदिर आहे. हे खांब मंदिराचे किती सुंदर दिसतात बघा. हे अतिशय सुंदर असं कोरीवकाम केलेलं आहे. मस्त दिसतं आहे काम, एकदम कोरीवकाम खांबांचं. हे स्वामींचा फोटो आहे, साईबाबांचा फोटो आहे. त्यांचंही दर्शन घेऊन मंदिरमध्ये जाऊया. तर आता आपण रामेश्वर मंदिरामध्ये आतमध्ये आलेलो आहोत. तर ही श्रीदेव रामेश्वरांची ही महादेवांची पिंडी आहे. त्यांचंही दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. नमः पार्वते पते हर हर महादेव. श्री रामेश्वर महाराज की जय. श्री दिरबादेवी माते की जय. अशा प्रकारे आपलं रामेश्वर महाराजांचं दर्शन देखील आता आपण घेतलेलं आहे. तर ह्या मंदिरामध्ये त्रिपुरी पौर्णिमेला देखील यात्रा भरते. तर आता हे बघा किती मंदिर सुंदर दिसतंय. हे खांब बघा किती कोरीवकाम किती सुंदर केलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे श्री रामेश्वर देवांचं मंदिर आहे. आता इथून आपण दिरबादेवी मातेच्या मंदिरमध्ये निघालेलो आहोत. हे दीपस्तंभ आहेत. इथे त्रिपुरी पौर्णिमेला इथे दीप लावले जातात. दिरबादेवी मातेच्या मंदिरमध्ये आता आपण चाललो आहोत. तर आपण आता मातेच्या गर्भगृहामध्ये आलेलो आहोत आणि इथे आपण दर्शन घेत आहोत. तर आपणही जामसंड्याचे रहिवासी असाल तर आपणही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अशा प्रकारे आपण मातेचं दर्शन घेतलेलं आहे. दिरबादेवी आईचं आपण दर्शन घेतलेलं आहे. चला आता आपण हे आमचे वेळवाडी तेलीवाडीचे ग्रामस्थ इथे प्रहारासाठी आलेले आहेत. तर आपणही आता मृदुंग टाळ आणि हरिनामांच्या भजनामध्ये दंग होऊया, तल्लीन होऊन जाऊया. चला सहभागी होऊया. पाऊस पडला चिखल झाला विला हरीचा विला विला हरीचा विला मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. पाऊस पडला चिखल झाला विला हरीचा विला विला हरीचा विला मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा. हातामध्ये टाक्या खांद्यावरी नाद्या गाणे विठ्ठल गाऊया नाचत मंडळ गाऊया.
हातामध्ये टाळ्या खांद्यावरी विणायक तुझाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया पाऊस पडला विठ्ठल गाणं विठ्ठल विठ्ठल म्हणा हातामध्ये टाळ्या खांद्यावरी विणायक तुझाने विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया हातामध्ये टाळ्या खांद्यावरी विणायक विठ्ठल गाऊया नाचत पंढरी जाऊया देवी माते की रामेश्वर महाराज की पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला स्वामी समर्था विठ्ठला दिगंबरा दिगंबरा शिवाजी वल्लभ दिगंबरा 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 शिवाजी वल्लभ दिगंबरा शिवाजी वल्लभ दिगंबरा शिवाजी वल्लभ दिगंबरा